नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये पटायामध्ये प्रॉपर्टी घेण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. कारण तिथे मोठ्या प्रमाणात ॲप्रिसिएशन आहे आणि एक लाईफस्टाईल आहे आणि इंडियापेक्षा खूप चांगल्या प्रमाणामध्ये तिथे रेट्समध्ये चांगल्या प्रॉपर्टीज मिळत आहेत आणि त्याला ॲप्रिसिएशन देखील खूप आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू त्याची खूप मोठी आहे. पटायामध्ये पर्टिक्युलरली प्रॉपर्टीज विकणारे एस फडणीस प्रॉपर्टीजचे श्री सुहास फडणीस हे आत्ता आपल्यावर आहेत. सुहासजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. महाराष्ट्र सोडला, ठाणा सोडला, मुंबई सोडली, पुणे सोडलं, डायरेक्ट पटाया. का बरं? म्हणजे पटाया ना आपको ऐसे कैसे पटाया? पुणे सोडलेलं नाहीये. पुण्यामध्ये आजही माझं काम चालू आहे. पण होतं काय की असा ट्रेंड मार्केटमध्ये आहे की पुणे असू दे किंवा ठाणे असू दे, जिथे कुठे आपण आता भारतामध्ये प्रॉपर्टी घेतोय तिथं लोक नीड बेस्ड प्रॉपर्टी घेतात. मला एक राहायला घर हवं म्हणून प्रॉपर्टी घेत आहेत. पूर्वी जो प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर जे अप्रिसिएशन होतं 2007-8 साली, ते अप्रिसिएशन आता राहिलेलं नाही. आणि काय होतं की एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेतली आणि काही वर्षानंतर तुम्ही विकायला काढली तर तेवढा आता प्रॉफिट मिळत नाही इंडियामध्ये. उलट ती जशी जशी बिल्डिंग जुनी होत जाईल तसे परत ती डिप्रिशिएट व्हायला लागते. त्यामुळं जो ट्रेंड इन्व्हेस्टर आहेत, आम्ही आता या क्षेत्रात काम करत असल्यामुळे इन्व्हेस्टरसाठी काय काय मिळेल आम्ही शोधत असताना आम्हाला असं जाणवलं की जिथे जिथे टुरिझम मोठ्या प्रमाणावर आहे तिथे प्रॉपर्टीचे रेट खूप छान वाढत आहेत. रेंट खूप छान मिळतोय आणि मागणी खूप जास्त आहे, त्या मागणं सप्लाय कमी आहे. आपण कुठलं साधारणपणे कुठल्या परिसरात पटायामध्ये आपण हे सगळं विकतो? पटाया शहरामध्ये 2-3 परिसर आहेत. एक जॉमटियन नावाचा एरिया आहे पटायामध्ये, तो जिथे आपल्याला इंडियन बघायला सुद्धा मिळणार. सगळे जे आपले टेनंट आहेत हे सगळे कॅनेडियन, रशियन असे लोक तिकडे त्या साईडला राहतात. आणि ते त्या एरियामध्ये आपण आता जॉमटियन असू दे किंवा सुखमवित नावाचा एरिया आहे, त्या एरियामध्ये आपण आता प्रॉपर्टी देतोय पटायामध्ये. म्हणजे असं परदेशात जाऊन इंडियन माणसं घेऊ शकतात? हो, घेऊ शकतात. ओके. कुठल्याही देशामध्ये आपण घेऊ शकतो. म्हणजे एक तर आपला व्हॅलिड पासपोर्ट आपल्याकडे हवाय, बरोबर, आणि आपल्याला पैसे आपल्याकडे हवेत. साधारणपणे काय गुंतवणूक असते? तिथे स्टुडिओ अपार्टमेंट, कॉम्पॅक्ट लिव्हिंग पद्धत आहे. सो स्टुडिओ अपार्टमेंट जर आपल्याला घ्यायचे असेल साधारणतः 60 लाखापासून 60-65 लाखापासून सुरुवात आहे. डिपेंड ऑन डेव्हलपर टू डेव्हलपर थोडेफार कमी जास्त दर आहे. आणि काय त्याचं अप्रिसिएशन व्हॅल्यू? काय अप्रिसिएशन तुम्ही जर पाहायला गेला तर 3 प्रकारचं अप्रिसिएशन आहे. पहिलं अप्रिसिएशन आहे कॅपिटल अप्रिसिएशन, की जे तुम्ही जर बिल्डिंग सुरुवात होताना खड्डा खांदताना जर बुक केला तर ओव्हर द बिल्डिंग सुरू होईपर्यंत खूप चालू होईपर्यंत खूप चांगलं अप्रिसिएशन जसं भारतामध्ये होतं तसं तिकडे होतं. दुसरं अप्रिसिएशन आहे म्हणजे रेंट, हँडसम रेंट मिळतो. 7% वगैरे रेंट मिळतो. 7% रेंट मिळतो. आणि काही काही डेव्हलपर्स गॅरंटी देतात की 7% 5 वर्ष 3 वर्ष अशी गॅरंटी देतात. त्यांच्याकडे रेंटल मॅनेजमेंट विंग आहे, ते रेंटल मॅनेज करतात. आणि सगळ्यात मोठा आणि गेम चेंजर आहे करन्सी अप्रिसिएशन. बात नावाचं जे करन्सी आहे थायलंड मधली, ती रुपीजच्या अगेन्स्ट अप्रिशिएट होते. आम्ही काम करायला सुरुवात केली त्यावेळेस बातची किंमत 1 बात इज इक्वल टू 1.8 रुपीज होतं. ओके. आता जवळजवळ 3 रुपयाला टेकले ती. सो हे अप्रिसिएशन होतच राहील पुढच्या काही वर्षामध्ये ऍज पर गुगल किंवा तिकडे कसिनोज येणार आहे. सो हे अप्रिसिएशन 4 आणि 5 रुपयापर्यंत जायची शक्यता आहे. ओके. साधारणपणे काय रिस्पॉन्स, ज्यावेळेस तुम्ही हे कधी सुरू केलं आणि काय रिस्पॉन्स मिळालेला आहे? 13 वर्षापासून आम्ही करतोय. हो बापरे. सुरुवातीला आम्ही घेतले, आम्हाला डिलिव्हरी स्वतःच आहे. म्हणजे ते हॉटेलवाले म्हणतात ना की मालिक भी यही पे खाना खाता है. सो आम्ही जे तिथे काम करतो, आम्ही स्वतःचा 2 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत आम्ही घेतले. आम्हाला दिसलं की आपण घेतलेल्या फ्लॅटला खूप चांगला रेंट येतोय, कॅपिटल अप्रिसिएशन चांगला आहे आणि करन्सी अप्रिसिएशन तर आम्ही अनुभवतोच गेला 13 वर्षापासून. तेव्हापासून आम्ही प्रोफेशनली तिथे काम करायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ 1000च्या आसपास प्रॉपर्टी आम्ही ऑलरेडी विकलेली आहे. 1000च्या आसपास तुम्ही घरं तिथे विकलेली आहेत? अरे बापरे. म्हणजे 13 वर्षामध्ये 1000च्या आसपास. एवढ्या लोकांना इंटरेस्ट आहे तिथे? का बरं एवढा इंटरेस्ट आहे? इंटरेस्ट का आहे? काही लोकांचं असं आहे की मेन इन्व्हेस्टमेंट, अप्रिसिएशन मिळत नाही. काही लोकांना एक परदेशात माझं प्रॉपर्टी असावी हा एक प्राईड आहे. दुबईच्या मानाने तिकीट साईज इकडे कमी. बरेच सेलिब्रिटींनी वगैरे पण तिकडे घर घेतलेत ना. सो दुबईच्या मानाने तिकीट साईज कमी आहे इकडे. 60-70 लाखापासून तुम्हाला प्रॉपर्टी. काय स्क्वेअर फीट असतं साधारणतः 300 स्क्वेअर स्टुडिओ अपार्टमेंट असतं. ओके. आपल्या हॉटेलची रूम असते बरोबर, तशी स्टुडिओ अपार्टमेंट आपल्याला किचन असतं आणि एक रूम असते. तसा स्टुडिओ अपार्टमेंट मिळतं. त्याच्यामध्येच एक बेडरूम एक्स्ट्रा असेल तर त्याला आम्ही 1 बेड म्हणतो, 1 बेड म्हणतो. 2 बेडरूम असेल तर 2 बेड म्हणतो. जनरली जे आपले इन्व्हेस्टर्स आहेत ते 1 बेड आणि स्टुडिओ हे 2 गोष्टी प्रेफर करतात. ओके.
आणि काय लिगॅलिटीज असतात जर का आपल्याला तिथे घर घ्यायचं असेल तर काय लिगॅलिटीज असतात? लिगॅलिटी म्हणजे जसं आपल्याकडे रेरा कायदा आहे, तर त्यांच्याकडे कॉन्डोमिनियम ऍक्ट नावाचा ऍक्ट रेराच्या अगोदरपासून आहे. आणि इतकं लिगली हे आहे की ज्यावेळेस तुम्हाला फ्लॅटचं पोझिशन मिळायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते बोलवतात आणि तुमच्याकडून सगळा फ्लॅट इन्स्पेक्ट करून घेतात. ओके. आणि सेम त्यांच्याकडची जशी आपल्याकडे कॉर्पोरेशन आहे तशी अथॉरिटी येते, तो फ्लॅट पूर्ण मोजून बघते. जर तुम्हाला बिल्डरने सांगितलं असेल की 300 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि तो 298 निघाला तर 2 स्क्वेअर फूटचे पैसे तुम्हाला माघारी द्यायला लावतात. ओ बापरे. आणि 302 निघाला तर तुम्हाला सांगते की तुम्ही 2 स्क्वेअर फूटचे पैसे एक्स्ट्रा बिल्डरला द्या. इतकं क्लिअर आहे. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट मग आणखी एक आमच्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक असतात त्यांना पहिला प्रश्न पडतो, भाई लोन होतं का तिकडे? नाही, कसं असतं की तुम्हाला जेव्हा लोन घ्यायचं असतं त्याला काहीतरी मॉर्गेज ठेवायला लागतं. बरोबर. सो तिकडचा फ्लॅट तुम्ही पहिल्यांदा घेताय त्यामुळे तिकडे तुमचं काही इन्कम नाहीये, त्यामुळे तिथं लोन होत नाही. पण खूप चांगले पेमेंट प्लॅन आपल्याला मिळतात. म्हणजे काही काही बिल्डर 5-5 वर्ष, कारण तुम्ही बुक करल्यापासून 5 वर्षानंतर प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार असते. सो खूप छान पेमेंट प्लॅन मिळतात तुम्हाला. सुरुवातीला बुकिंगच्या वेळेस 25% भरायचे, बरोबर. राहिलेल्या 5 वर्षात 25% किंवा 50%, जसं डेव्हलपर टू डेव्हलपर डिपेंड आहे. आणि पोझिशनला 25%. असे प्लॅन्स तुम्हाला खूप छान मिळतात. ओके. त्यामुळे तुम्ही त्या प्लॅन नुसार पैसे भरू शकता आणि घेऊ शकता. फक्त श्रीमंत लोकांचं काम आहे की मध्यमवर्गीय पण घेऊ शकतो? मध्यमवर्गीयांचंच काम आहे खरं तर. आमच्याकडे मॅक्सिमम क्लायंट मध्यमवर्गीय आहे, ज्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा एक फ्लॅट आहे राहता, आई वडिलांनी घेतलेला फ्लॅट आहे. आता मी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यातून रिटर्न मिळत आहेत. आता रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, रिटर्न हवेत तर करू कुठे? सो पटायामध्ये तुम्ही या, छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा, एक स्टुडिओ अपार्टमेंट घ्या. आणि त्याचा मी असं म्हणेन की रिच डॅड पुअर डॅड जर लोकांनी वाचला असेल त्याच्यामध्ये रिच डॅड तुम्हाला सांगतात की ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचा पॅसिव्ह इन्कम जनरेट करा. सो मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही पटायामध्ये फ्लॅट घेतला तर त्या फ्लॅटच्या रेंटवर तुमचं पुण्यातलं किंवा भारतातलं जे घर आहे त्याचा खर्च भागला पाहिजे. जर का मी घर घेतलं तुमच्या सांगण्याप्रमाणे, त्या ठिकाणी घर घेतलं, मी पैसे लावले आणि मला एक्झिट व्हायचं असेल, माझा एक्झिट प्लॅन कसा असतो? कसं असतं, प्रॉपर्टीमध्ये एक्झिट करणं इमिजिएट नसतं. पण तुम्हाला जेव्हा एक्झिट व्हायचं आहे त्यावेळेस तिथला बिल्डरला तुम्ही सांगता की मला एक्झिट व्हायचं आहे. आम्ही तिथं बसलेलो आहोत, आमच्या बरोबर काम करणारे रशियन ब्रोकर आहेत, कॅनेडियन ब्रोकर आहेत, अमेरिकन, भरपूर ज्या कम्युनिटी ज्या देशाचे लोक आहेत त्यांचे ब्रोकर आहेत, त्या कोणाला तरी घ्यायचा असतो. बरोबर. आणि पटायामध्ये काय कशा प्रकारचं पॉप्युलेशन आहे? इंडियन पॉप्युलेशन आहे का तिकडे? आहे ना, म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, इंडियन पॉप्युलेशन आहे तिथे, संघाची पण लोक आहेत तिथे, संघाच्या म्हणजे काय म्हणू बैठका सुद्धा होतात. सो आम्ही सुद्धा कधी कधी त्या बैठका अटेंड करतो. तिथं सुद्धा खूप छान काम चालू आहे. तिथे काही ज्या संघाचं कार्य आपल्याकडे जसं चालतं तर तिकडे सुद्धा कार्य चालतं आणि खूप छान सगळी लोक आपली आहेत. कम्युनिटी आहे आपली, इंडियन कम्युनिटी आहे, मी मराठी म्हणणार नाही, इंडियन कम्युनिटी आहे. आणि कम्युनिटी लिव्हिंग खूप छान आहे. हॉटेल्स आहेत ते आपल्या लोकांचे आहेत, बऱ्याच गोष्टी, अगदी मसाज पार्लर सुद्धा आपल्या काही म्हणजे आमचे ज्यांनी फ्लॅट घेतलेत त्यांनी मसाज पार्लर मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केले. किती मोठा देश हा साधारणपणे? देश खूप मोठा नाहीये खरं तर. किती मोठा आहे तुम्हाला जास्त गुगल सांगू शकेल माझ्यापेक्षा. ओके ओके. पण आम्ही पटायामध्येच काम करतो गेले 13 वर्ष. क्या बात आहे. जाता जाता काय सांगाल, वाय वन शुड इन्व्हेस्ट इन पटाया? सो मी तुम्हाला असं सांगेन की टुरिझम ओरिएंटेड रिअल इस्टेट आहे. पटायामध्ये काय इन्व्हेस्ट करायची, तर ऍसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलमध्ये चांगला रेंट, त्याचबरोबर कॅपिटल अप्रिसिएशन आणि करन्सी अप्रिसिएशन, या तिन्ही गोष्टी हव्या असतील. अजून एक गोष्ट, तुम्हाला तुमची प्रॉपर्टी इंटरनॅशनल प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे असं प्राऊड फिलिंग हवं असेल, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर नक्की पटायामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला साधारणतः 5 वर्षामध्ये तुमचा ROI 100% मिळायची खात्री आम्ही देतो. सो बघा, तुम्हाला जर खरंच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. म्हणजे सुहास सर कमीत कमी गेले 13 वर्षापासून या व्यवसायात आहेत आणि 1000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज त्यांनी, त्यांच्या कंपनींनी आणि असोसिएट्सने पटायामध्ये आतापर्यंत विकलेल्या आहेत. आता सुद्धा खूप चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीज त्यांच्याकडे आहेत. इट्स अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.